प्रवचनाचे नाव संतांनी पंढरीचे महात्म्य का वाढवले? भाग तिसरा. संत जे ठिकठिकाणी हिंडतात ते कशासाठी हिंडतात? भोजनासाठी नाही, सत्कारासाठी नाही, तर ते ज्ञान जो परंपरेने चालत आलेला दिव्य प्रकाश त्याचा कुठेतरी प्रवेश व्हावा म्हणून अंतःकरणाचं संशोधन करण्यासाठी हिंडत असतात. भोजनासाठी किंवा पैशासाठी हिंडत नाही. एवढ्यासाठी हिंडतात म्हणून आपणासारखे करती तत्काळ नाही काळ वेळ तया लागी. त्याला काळ कशासाठी पाहिजे? संत निघाले की त्यांच्याबरोबर काळ चाललाच. अहो, काळ काम वेगाचे गणित करायला वेळ लागेल, पण संतांबरोबर चाललेल्या काळाचे गणित करता येणार नाही. अशा रीतीने संत जेव्हा कृपा करण्यासाठी जगामध्ये हिंडतात तेव्हा ते जिथे जिथे जातील तिथे तिथे त्यांच्या अंगाच्या सुगंधाचा वारा म्हणजे चैतन्याचा वारा वाहत असतो. त्या चैतन्याच्या वाऱ्यामध्ये ज्या वेळेला अज्ञानी जड जीव सापडतात तेव्हा त्यांच्या तापलेल्या अंतःकरणाला समाधान लाभते, कारण त्यांची अंतःकरणे विविध तापाने तापलेली असतात. संतांच्या अंगावरचा स्वानुभवाचा सुगंधित वारा जेव्हा बाहेर येतो तेव्हा त्यांच्या सहवासामध्ये ही अंतःकरण शांत होतात. घटकाभर समाधान वाटतं, म्हणून संतांबद्दलचा आदर उत्पन्न होतो. मग अशी जिथे जिथे अंतःकरण शांत झाली तिथे तिथे राजकारणाचा उठाव आपोआपच झाला. त्यांना काही राजद्रोह करा म्हणून सांगावंच लागलं नाही. संतांनी सांगितलं की स्वधर्मे निधनम श्रेयः परधर्मो भयावह. आता इथे स्वधर्म कोणचा? आपण इथे नरजन्माला आलेले आहोत. मग या नरजन्माचं श्रेय आणि धर्म काय? तर परमपद गाठणं आणि देहावरती राहणं हे निधनाप्रमाणे आहे. देहभावात राहणं हा परधर्म आणि ईश्वरपद गाठणं हा स्वधर्म. त्या ईश्वरपद गाठण्यामध्ये जरी तुझ्या देहाचा मृत्यू झाला तरी सुद्धा चालेल, पण परधर्माला स्पर्श करू नको, म्हणजे देहभावाला बळी पडू नको, देहसुखाला लाचावू नको, विकाराला हकलून लाव. याला आम्ही परधर्म म्हणतो. परधर्म म्हणजे यमनांचा धर्म, ख्रिश्चनांचा धर्म, अमक्याचा धर्म नव्हे. धर्म हा एकच. ज्याचं जसं कर्म तसा त्याचा धर्म ते मानतात. धर्मात विभागणी मुळीच नाही. जसं ज्याचं कर्म तसा त्याचा धर्म. मांसाहारी माणसांचा धर्म मांस खाणं. त्याला जर शाकाहारी मनुष्य म्हणेल की खाऊ नको तर चूक आहे. ते खाण्यासाठीच तो जन्माला आला आहे. जन्माला येतानाच तो मांसाहारी आलेला आहे. मग मांस हे ज्याचं अन्न आहे त्याला तू खाऊ नको म्हणून सांगण्याचा काय अधिकार आहे? तो त्याचा धर्म आहे. आमच्याकडे ब्राह्मणा व्यतिरिक्त माणसं अनुग्रहासाठी येतात तेव्हा ते म्हणतात की आपला अनुग्रह घेतल्यानंतर आम्ही कसं वागावं, रोजचा आहार काय करावा? आम्ही सांगतो की रोजच्या आहाराचा व याचा काहीही संबंध नाही. तुम्हाला जे खायचं ते खुशाल खा. अरे, तुमचं अन्न आहे ते. अन्न म्हणजे परमेश्वर नाही का? परमेश्वरच परमेश्वराचा देह स्वतः देहधारी झाला म्हणून पोचतो आहे. विश्व सगळं तो पोचतो आहे, म्हणजे त्याचं अन्न त्याला देऊन पोचतो आहे ना. मग जे मांसाहारी लोक आहेत त्यांचा उद्धार व्हायला नको का? नाम हे असं आहे की अनाम्याचं नाम. समर्थ म्हणतात, अरे जे झालेची नाही त्याची वार्ता पुससी काही. जे मुळातच काही नाही त्याचा विचार कसला करतो आहेस? हे जर मुळात आहे तर तो मांसाहारी आहे, मी दुग्धाहारी आहे, हे नुसते वायू आहारी आहेत, हे जलाहारी आहेत, हे म्हणण्याचा काय अधिकार आहे? जो जे जे अन्न घेऊन आला ते ते त्याला या देहामध्ये भोगलं पाहिजे. कशासाठी? जीव जगवण्यासाठी. म्हणून जीवो जीवस्य जीवनम. जीवालाच जीवाने खाऊन जगायचं आहे. अहो, लढाईमध्ये कोट्यवधी चामुंडिणी हिंडतात. चामुंडा म्हणजे रक्तपिपासू देवता. अशा चामुंडा रक्तपिपासू देवता केव्हा लढाई होईल आणि आम्हाला रक्त प्राशन करायला मिळेल म्हणून आ वासून बसलेल्या असतात. का? तर त्यांचा तो आहार आहे. आणि भगवान शंकराचे दूत शिरकमल जी आहेत त्यांचा चेंडूप्रमाणे खेळ खेळण्यासाठी म्हणून टपलेले असतात. पण भारतवर्षात जरी हिमालय आणि शंकराचे स्थान असलं तरी आज त्यांना एक शिरकमल सुद्धा खेळण्यासाठी मिळत नाही. रक्त पिपासू देवतांना रक्त देऊन कोणी संतुष्ट करू शकत नाही. इतके आपण आज नामर्द झालो. आज लढाई कोणाला नको आहे, मग रक्तपात कुठला? प्रजा कशासाठी पाहिजे?
जर जगलास तर पृथ्वी भोग आणि मेलास तर स्वर्ग भोग, हे त्यांचं आमिष आहे. नुसतं अंथरुणावर पडून हॉस्पिटलमध्ये मरण्यापेक्षा पृथ्वीसाठी लढाई कर. लढाई करताना प्राण दे, त्यात तुझा उद्धार आहे. उगीच पोरं वाढवली आणि अंथरुणात ठेवली, त्याला महत्व नाही. कशाला वाढवली? म्हणून आज कायद्याने बंद करण्याचा प्रसंग आला. वास्तविक प्रजा जितकी वाढेल तितकी पाहिजे, ती कशी खच्ची करावी हे शास्त्रानं सांगून ठेवलं आहे. त्यांना सद्गती कशी प्राप्त करून द्यावी याचाही विचार केला आहे. राष्ट्र जरी शांततावादी असलं तरी सैन्य ठेवलं आहे ना, मग पोरं का मारता आहात? तो तरी प्रयत्न यशस्वी कुठे आहे? ऑपरेशन करूनही पुन्हा 4-4 पोरं होत आहेत एकेका वेळेला. त्यापेक्षा सैन्यामध्ये भरती करा, उत्तम तऱ्हेचं शिक्षण द्या, धार्मिक वृत्ती त्यांच्यामध्ये बिंबवा. स्वधर्मे निधनम श्रेय, परधर्मो भयावह, हे शिकवा. इथे स्वधर्म तुमचा कोणता सैन्यात भरती झाल्यावर तर क्षात्रवृत्ती हा स्वधर्म झाला. आणि परधर्म म्हणजे काय? तर शत्रूला फितूर होणं. ते होऊ नका. त्यापेक्षा लढाईत मरून जा. मेल्यानंतर स्वर्ग मिळेल. हतो वा प्राप्स्यसे स्वर्ग, जित्वा वा मोक्षसे मही. जगलास तर तुला भरपूर पेन्शन मिळेल. बरं मेलास तर तुला स्वर्ग ठेवलेलंच आहे. स्वर्गाची दारं खुली आहेत. आता स्वर्ग आणि नरक यांची मांडणी जी शास्त्रात केलेली आहे ते वेदांत दृष्टीच आहे. प्रत्यक्ष काही नाही. प्रत्यक्ष नाही, पण प्रत्यक्ष सांगावं लागतं ना. प्रत्यक्ष पाहिल्याशिवाय पटेल का? पटणार नाही. स्वानुभव वाचून बाकी व्यर्थ. म्हणून निरनिराळ्या पुराणांमध्ये त्या पातकांचे वर्णन करून त्या पातकांच्या शिक्षा काय आहेत, त्या कशा भोगाव्या लागतात याचे वर्णन का केले? तर कायद्यात ज्याप्रमाणे अमुक गुन्हा केला म्हणजे अमुक शासन, हे जसं आजचे पंडित सांगतात त्याप्रमाणे त्यावेळच्या त्रिकालदर्शी ज्ञानी माणसांनी प्रजा धार्मिक दृष्टीत राहावी, परमेश्वराचं सदैव चिंतन व्हावं, या दृष्टीने त्यांनी वाममार्गाला जाऊ नये, वाकडं पाऊल पडू नये, पडलं तरी घसरू नये, या हेतूने या सर्वांची मांडणी केली. धार्मिक दृष्टीने नरकाच्या भीतीचे गोळे निर्माण केले आणि ती भीती यावत कालपर्यंत चालू आहे. आज सुद्धा धर्म म्हटलं म्हणजे मनुष्य एकदम धावचळतो. वाटेल तसा स्वैर वागला तरी मेल्यानंतर न धर्म पाळणारे सुपुत्र काहीतरी करायला पाहिजे म्हणून करतात. का हो करता? द्या की सोडून. मेला मनुष्य, जाळून आला, संपलं. काय आहे त्याचा संबंध? त्याचं कसलं आलं आहे सोयर सुतक? पण पाळतोय ना मनुष्य. बाप मेला असं म्हणतो की नाही? हे कशासाठी? तर त्याची अदृश्य फळं जी ठेवली आहेत त्या फलाच्या दृष्टीनं ही कर्म मनुष्य करतो. हीच जर दृश्य फलं असती तर कायदेभंग आजही चालूच आहे. कायद्याला काही किंमतच नाही. परक्या माणसांनी केलेले हे फुटके तुटके कायदे हे कोण मानणार आहे? म्हणून मनुष्य आज कायदेभंग करायला शिकला. तुरुंगात घरापेक्षा सुग्रास अन्न मिळतं. बायका पोरं आणून देतात, सर्व व्यसनं पुरवतात. मन बाहेर राहून हाल भोगण्यापेक्षा गुन्हे करून म्हणजे कायदेभंग करून तुरुंगात जाणं ही आजची तीर्थयात्रा आहे. काल काय करेल आणि काय नाही, कालामध्ये काय फरक पडला? ज्या कालामध्ये पंढरीसारखं पांडुरंगाचं मंदिर निर्माण केलं, त्याच पांडुरंगाला भिरू प्रजा पाहण्याचा प्रसंग आला. भाग 3 पूर्ण.